वाव, छान पेन आहे. केवढाचा आहे? प्लीज ते खाली ठेवा. येस, रोलिंग. आत्मनिर्भर इन्व्हेस्टर बनण्यासाठी आवश्यक आहे नॉलेज आणि स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी आवश्यक आहे डीमॅट अकाउंट. आज आपल्यासोबत एक एक्सपर्ट आहे जे आपल्याला सांगतील की डीमॅट अकाउंट उघडतात कसं. डीमॅट अकाउंट डीमॅट अकाउंट म्हणजे काय हे आधी सांगूया. डीमॅट अकाउंट मी सांगू? तुम्ही मला आमंत्रण दिलंय तर मला बोलण्याची संधी द्या. धन्यवाद. तर डीमॅट अकाउंट हे बँक अकाउंट सारखे असते, जिथे तुम्ही शेअर, म्युच्युअल फंड, बॉन्ड आणि इतर सेक्युरिटीज इलेक्ट्रॉनिक स्वरूपात स्टोअर करू शकता. यामुळे सगळ्यांना समजेल की डीमॅट अकाउंट नेमकं काय असतं. अगदी योग्य. आता डीमॅट अकाउंट ऑनलाईन कसे उघडायचे हे बघूया. हरकत नाही. हे खूप सोपं आहे. तुम्हाला सेबी नोंदणीकृत डिपॉझिटरी पार्टिसिपंट प्लॅटफॉर्म म्हणजे डीपीला भेट द्यावी लागेल. तुम्हाला केवायसी आणि इतर सगळे डिटेल्स, नॉमिनेशन, बँक अकाउंट, इन्कम रेंज हे सगळं एंटर करा. डॉक्युमेंट जसे की पॅन कार्ड, आयडी प्रूफ, ॲड्रेस प्रूफ, फोटो हे अपलोड करा. परंतु एएमसी, व्यवहार आणि इतर सर्व शुल्कांचा समावेश असलेली डीपी टॅरिफ शीट काळजीपूर्वक वाचून मगच ते स्वीकारा. त्यानंतर डीपी ऑफिशियल्स ऑनलाईन व्हेरिफिकेशन करतील. आणि मग ई साइन करायचंय. मी सांगते ना, सगळे डिटेल्स तुमचे योग्य असतील तर ई साइन करून सबमिट करा. बस उघडलं तुमचं डीमॅट अकाउंट. वाव. पाहिलं तुम्ही किती सोपं आहे. फक्त डीपीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जायचंय, डिटेल्स एंटर करायचे, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, ई साइन आणि सबमिट. मग मी काय सांगितलं होतं वेगळं? मी विचार केला की परत. पण मी ऑलरेडी सांगितलं ना. मला खात्री आहे की सगळ्यांना समजलं असेल. नाही, मला वाटलं मी एकदा क्रॉस चेक करून क्रॉस चेक, काय ते रिकन्फर्म, जसं की एकदा रिवाइंड करून बघतो. रिवाइंड. मी कॉफी मागवू का? स्पॉट दादा. आणतोय.